छत्रपती शिवाजी राजे, छत्रपती राजेश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, स्वराज्य संस्थापिका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, श्लोक अहिल्याबाई होळकर, माता रमाई, माता भीमाई, तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता या लढ्यामध्ये अखंडितपणे साथ देणाऱ्या त्या तमाम महापुरुषांना आणि महामातांना मी विनम्र अभिवादन करते. आदरणीय गुरुवर्य रवींद्र पवार सर यांच्या आशीर्वादाने आणि संचालिका सबुरीताई यांच्या सदिच्छेने ऐकणाऱ्या तमाम प्रभावीशाली वक्त्यांना माझा प्रेमपूर्वक जय जिजाऊ, जय शिवराय. इतिहासाच्या पानावर, रेतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर असे राज्य करणारे राजे म्हणजे शंभूराजे. स्वराज्याचे धाकले जनी छत्रपती संभाजी महाराज. स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणजे छत्रपती संभाजी राजांना त्यांच्या जयंती निमित्त मी शीतलताई मानाचा मुजरा करते आणि आजच्या व्याख्यानमालेला सुरुवात करते. सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत पुरंदरावर एक शिवरत्न जन्माला येतं आणि त्या शिवरत्नाचं नाव जिजाऊ मासाहेब. आपले ज्येष्ठ पुत्रांच्या आठवणीत त्या शिवरत्नाचं नाव संभाजी राजे असं ठेवतं. संभाजी राजांचं पालन महाराणी सईबाई, धाराऊ, पुतळा राणी आणि जिजाऊ मासाहेब यांच्या प्रेमाच्या छत्रछायेखाली होतं. आणि अवघ्या 2.25 वर्षाचे शंभूराजे असताना त्यांच्या आईचं मातृत्व हरवतं. महाराणी सईबाईंचा मृत्यू होतो. त्याच्यानंतर शंभूराजेंना धाराऊ, पुतळा राणी आणि जिजाऊ मासाहेब मध्ये चालतं बोलतं विद्यापीठच ज्यांनी छत्रपती शिवराय घडवले त्यांना शंभूराजे सुद्धा घडवायचे होते. जिजाऊ मासाहेबांच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये शंभूराजे हळूहळू घडत होते. शंभूराजे प्रत्येक गोष्टीमध्ये पारंगत होत होते. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र, एक नव्हे अनेक भाषा ते शिकत होते. एक नव्हे अनेक भाषांवर त्यांचं वर्चस्व होतं. शंभूराजांना 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, तर तब्बल 16 भाषेंवर शंभूराजांचं प्रभुत्व होतं. त्याच्यानंतर त्यांनी नायिकाभेद हा ग्रंथ लिहिला. तो संस्कृतीला धरून लिहिलेला, संस्कृतीवर आधारित या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. नखशिका हा ग्रंथ त्यांनी सौंदर्यावर आधारित किंवा सौंदर्याचं वर्णन याच्यावर लिहिलेलं आहे. 7 शतक हा ग्रंथ शंभूराजांनी ब्रज भाषेतून तो अध्यात्मावर आधारित लिहिलेला आहे. ज्या शंभूराजांनी जशी बुद्धीची जोपासना केली तशीच त्या शंभूराजांनी या रेतेच्या युवराजांनी तशीच आपल्या शरीराची सुद्धा जोपासना केलेली आहे. तितकंच त्यांनी व्यायामालाही महत्व दिलेलं आहे, तितकंच त्यांनी शरीर यष्टीलाही महत्व दिलेलं आहे. त्याप्रमाणे शंभूराजे व्यायाम, मलखंब, घोडस्वारी, दांडपट्टा, तलवारबाजी, कुस्ती यातही शंभूराजे पारंगत होते. नवे हिंदुस्थानाचे ते पहिले राजे, पहिले युवराज, पहिले छत्रपती असे होते की रणा अंगणात बेभानपणे वाऱ्याच्या वेगाने घोडा दौडवणारे ते पहिले युवराज होते आणि एका पायावर घोड्याला वळायला भाग पाडणारे असे हे शंभूराजे होते. पण ह्या दुर्दैव आमचं असे काही इतिहासकार असे आहेत, बरेच इतिहासकार ज्यांना इतिहासाची जाणकारच नाही, अशा शंभूराजांची बदनामी करायला त्यांनी सुरुवात केली. शंभूराजांचं वर्णन काय तर 2 शब्दामध्ये करावं या फडतूस इतिहासकारांनी, ज्यांची विषादच नाही की आमच्या शंभूराजाकडे अशा शंभूराजांचं वर्णन ते करतात की शंभूराजे कसे होते तर शंभूराजे रंगेल आणि रगेल होते. ह्यांची लेखणी कशी त्यावेळेला तुटली नाही किंवा ह्यांची विचारश्रेणी तिथंच कशी खुंटली नाही. अशा शंभूराजांचं वर्णन कर. अरे जे शंभूराजे, ज्या शंभूराजांना उभ्या हिंदुस्थानामध्ये कुणी सामोरे जायला धजवत नाही, ज्या शंभूराजे फक्त लढाया जिंकण्यासाठी आणि जिंकण्यासाठीच आले, अशा आलमगीर हिंदूचा
हिंदूवर राज्य करणारा किंवा हिंदुस्थानावर राज्य करणारा त्यावेळेला तो त्या औरंग्याचा मुलगा, खुद्द औरंग्याचा मुलगा ज्या शंभू राजांकडे मदत मागण्यासाठी येतो, कारण त्याला माहिती होतं उभ्या हिंदुस्थानात जर औरंग्याला कुणी नडत असेल, जर औरंग्याला कुणी सामोरे जाण्याचा प्रयत्न करत असेल तर ते म्हणजे छत्रपती शंभूराजे आहेत. या शंभूराजाकडे जेव्हा अकबर मदत मागायला आला होता, रायगडाच्या पालीला, रायगडाच्या पायथ्याशी जी पाली आहे तिथं या दोघांची भेट झाली, तर त्यावेळेला शंभूराजाने त्या अकबराला मदतीचा हात पुढं केला. पण मैत्रीची भेट म्हणून, मैत्रीची आठवण म्हणून त्यांनी मोथ्याचा कंठा त्या अकबराला भेट दिला. पण तोच कंठा त्या अकबराने एका नर्तकीला भेट म्हणून दिला. आणि ही वार्ता जेव्हा शंभूराजांना कळाली ना, तर त्याच वेळेला शंभूराजांनी त्या अकबराशी आपले सगळे नातेच तोडून टाकले. ज्याला मैत्रीची कदरच नाही, अशा लोकांशी आपल्याला नात्याचा पदर जोडायचाच नाही. त्याच वेळेला त्याच्या सवलती सगळ्या बंद करून टाकल्या. तरी न जाणे कुठल्या एका लेखकाला अजून एक पत्र सापडलं की म्हणे शंभूराजांनी पोर्तुगीजांना पत्र लिहिलं आणि त्याच्या 2 पिंप दारू मागवली. हे काय म्हणजे दारू मागवली? अरे कुठली दारू मागवली, का मागवली, कशासाठी मागवली? तो दारू गोळा होता, तो तोफेसाठी वापरला जाणारा होता. मग ज्या शंभूराजांनी तोफेसाठी दारू मागवली, ज्या इतिहासकारांनी हे लिहिलं, ज्या वेळेला ते हे लिहित होते तेव्हा त्यांनीच घेतली होती का? ह्या शंभूराजांबरोबर असं लिहिताना, रयतेच्या राजाबद्दल चुकीचा इतिहास लिहिताना ह्यांनीच घेतली होती का? हे तपासणं जास्त गरजेचं आहे. ज्या चुकीच्या इतिहासकारांनी माहिती पुढे आणली आहे, ह्या चुकीच्या इतिहासकारांवर पहिलं संशोधन झालं पाहिजे. या शंभूराजांबद्दल असं बोलण्याचं धाडस तरी त्यांचं कसं होतं? ज्या शंभूराजांनी जशी त्यांची कारागीर्द आली 1681 तो 1689 पर्यंत एकही फतेह, एकही विजय ज्या औरंग्याला नशिबातच लाभला नाही, तो औरंग्या अक्षरशः एका छोट्या आनंदाच्या बातमीसाठी तरसला होता. हा आलमगीर, एवढा मोठा आलमगीर असणारा पण एका बातमीसाठी तरसला होता. त्याच वेळेला सळो की पळो करून सोडणारे आमचे शंभूराजे ज्या औरंग्याला एक आनंदाची बातमी, एक फतेह देऊ शकला नाही, तो मिळवू शकला नाही, त्यावेळेला औरंग्या तरफडला, अस्वस्थ झाला आणि त्यांनी आपल्या डोक्यावरची पगडी खाली काढून टाकली. आणि तोपर्यंत मला, जोपर्यंत मी शंभूराजांना हरवत नाही तोपर्यंत ही पगडी मी डोक्यावर घालणार नाही. दुर्दैव त्या औरंग्याचा शेवटपर्यंतला ती पगडी घालताच आली नाही. जेव्हा कळलं औरंगेला की ह्याला शंभूराजांना हरवणं कठीण आहे, तर हरवायचं कसं, सगळ्या सरदारांची बैठक बोलवण्यात आली. त्या बैठकीत ठरवलं की प्रत्येकाने आपापले हे मुद्दे मांडण्यास सुरुवात केली. तेव्हा एक जण म्हणला की या मराठ्यांचा जीव आहे ना गडकोटामध्ये अडकलेला आहे, तर सर्वप्रथम यांची आपण गडकोट हासिल करूया. तर त्यावेळेस सगळ्यात सोपा, सगळ्यात साधा, जिथं कमी मावळे आहे, जिथं कमी सैन्य आहेत, असा गडकोट आपण कुठला घेऊ शकतो? तर तो गडकोट होता रामसेज. एक जणांनी सुचवलं रामसेज हा गडकोट आहे, नाशिक जिल्ह्यातील आहे, दिंडोरी जवळून तो जवळच आहे, तो गडकोट आपण घेऊ. तिथं फारसे सैनिक नाहीयेत, दारुगोळा नाही, शस्त्रसाठा नाही, अशा ठिकाणी आपण हल्ला करूया. तर मग त्यावेळेला औरंगजेबाने विचारलं की बाबा कोण हल्ला करेल? तो पहिला शाबुद्दीन खान पुढे आला आणि म्हणला हे जातो मी, आलमगीर असा जातो, आज जातो आणि दुसऱ्या दिवशी किल्ला घेऊन येतो. तशा प्रकारे हा शाबुद्दीन खान आपल्यासोबत 20,000 सैन्यांची फौज घेऊन रामसेजवर, गडकोटवर हल्ला करायला निघाला. त्या ठिकाणी रामाजी पवार हे मावळे होते, त्यांच्यासोबत फक्त 300 मावळे. जसजसा हा शाबुद्दीन खान पुढे पुढे जाऊ लागला, गडकोटावर हल्ला करू लागला, त्या रामसेज किल्ल्याकडे पोहोचू लागला, त्याला वाटलं आता काही मराठे घाया आहेत, गाफील आहेत, आपण किल्ला जिंकल्यातच जमायत, असाच किल्ला घेऊ आणि असाच जाऊ, असं त्याला वाटलं. जसा जसा किल्ला जवळ येत गेला तसा तसा शाबुद्दीन खान खुश होत गेला. आपल्याला लढाई न करताच किल्ला मिळणार आहे असं त्याला वाटलं. तोच जसे किल्ल्याजवळ आले, मराठी मावळ्यांनी बेशुमार दगडफेक चालू केली. मग ती गोपनीतून असेल, दगडफेक असेल, जसे जमेल त्यांनी अशी दगडफेक चालू केली आणि सगळं सैन्य घायाळ झालं. तसा शाबुद्दीन खान बोलला की आपण मागं हटलेलंच बरंय. जो शाबुद्दीन खान एका दिवसात किल्ला घेऊन जायची बोली करत होता ना, तो शाबुद्दीन खान संध्याकाळी आपल्या जखमा शेकत बसला होता. आणि जखमा शेकता शेकता तो शाबुद्दीन खान म्हणतो, कसे आहेत हे मराठे, दगडांनी युद्ध खेळतात कुठल्या? एवढं म्हणजे जो शाबुद्दीन खान 20,000ची फौज घेऊन गेला, तो शाबुद्दीन खान
फक्त 300 मावळ्यांनी मागं फिटला. मग त्याच्यात तर पुन्हा चर्चा झाली, हे मराठे असे तर ऐकत नाही, मग आपण कसं गेलं पाहिजे. त्यातला सरदार शाबुद्दीन खानचा एक जण म्हणाला, आज आपण चालत गेलो, उद्या आपण सरपटत जाऊया. चालत गेलो त्याच्यामुळे दगड आपल्याला लागली, सरपटत गेल्यानंतर दगड लागणारच नाही. पुन्हा त्यांनी काही दिवसांनी मोहीम केली, किल्ल्यावर हल्ला केला, ते सरपटत गेले. पण मराठी मावळे रामा पवार हट्टो कुठे माग, रात्रीच त्यांनी सगळ्या मोठमोठ्या दगडाच्या शिळा आणून ठेवल्या होत्या किल्ल्यावर. जसे मराठी, पुन्हा शाबुद्दीन खानला वाटलं आता मराठी गाफील आहेत, आपण किल्ला सहजच जिंकतो, तसे हे पुढे गेले, किल्ल्याच्या जवळ जवळ आले. तसे मराठी मावळ्यांनी सगळ्या मोठमोठ्या शिळा ढासळून दिल्या आणि त्याच्या खाली अनेक सैन्य असं चिरडून गेलं. 1 महिने झाले, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 6 महिने झाले, शाबुद्दीन खानला किल्ला काही हासिल झाला नाही. असे जवळजवळ 2 ते 2.5 वर्ष शाबुद्दीन खान किल्ला लढत होता, पण त्याला किल्ला हासिल झाला नाही. शेवटी औरंग्याचंच पत्र आलं, त्याला आलमगीरचं पत्र आलं की तुझा 1 दिवस नक्की किती वर्षाचा असतो. त्याला पुन्हा रिटर्न बोलून घेतलं. पुन्हा त्याच्यावर पुन्हा हे झालं की आता कोण तो किल्ला घेईन. तर तो त्याच्यानंतर फतेह खान हा आला. फतेह खान तेव्हा औरंग्या इतका हे झाला होता, एखादी फतेह मिळावी म्हणून तो फतेह खानला म्हणला, तुझ्या नावातच फतेह आहे, तर तू फतेह आणल्याशिवाय काय वापस येऊ नको. जेव्हा फतेह खान गेला ना रामशेज किल्ल्यावर हल्ला करायला, तर त्यालाही काही विजय मिळाला नाही. रोज युद्ध, मराठे खाली येत नव्हते आणि मुघलांना वर चढू देत नव्हते. असंच करून 6 महिने झाले, तरी फतेह खानला काही फतेह हासिल झाली नाही. शेवटी फतेह खानने पुन्हा त्याच्या दरबारामध्ये चर्चासत्र बसवले. आता करायचं काय. त्यातला एक जण शहाणा पुढे आला आणि म्हणला, हा जर गड किल्ला आपल्याला देत नसेल तर आपण या गडासमोरच दुसरा गड बांधू ना, आपला गड सेपरेट होईल. तो मस्करीत बोलला, पण फतेह खाननी ते सिरियसली घेतला. म्हणला ठीक आहे, आपण गड किल्लेच बांधू, ह्याच्या समोर दुसरा किल्लाच बांधू. पण फतेह खानच्या डोक्यात काहीतरी वेगळंच शिजत होतं. त्यांनी त्याच रामशेज आवारातील जंगल तोडीला सुरुवात केली. 6 महिने जंगल तोडलं. 6 महिने जंगल तोडून फतेह खाननी एक लाकडी दमदमा उभा केला त्या किल्ल्याच्या बरोबरीचा. खरं तर फतेह खानचं कौतुक करायला पाहिजे, किल्ल्याच्या उंचीचा, किल्ल्याच्या बरोबरीचा एवढा मोठा लाकडी दमदमा त्यांनी उभा केला, एवढा मोठा बुरुज उभा केला की त्या बुरुजावर 50 तोफा आणि 500 सैनिक सहज मावतील. त्यांनी 500 दमदमा उभा करून त्याच्यावर 50 तोफा लावल्या, 500 सैनिकांची त्याच्यावर व्यवस्था केली. त्या रात्री तो निवांत झोपला फतेह खान. त्याला वाटलं आता दुसऱ्या दिवशी आपली फतेह नक्कीच आहे. ज्या दिवशी तो निवांत झोपला त्याच रात्री गडावून पुन्हा 100 मराठे आले, मुघलांच्या छावणीत शिरले. सपासप मुघल कापले, त्यांचा दारू घेतला, त्यांच्या छावणीत त्यांच्या दमदम्यावर पद्धतशीर रात्री पेरला. सरदार उठला, काय झालं, मराठे आले कुठं आले होते, काय केले, निघून गेले. वाऱ्याच्या वेगाने आले आणि वाऱ्याच्या वेगाने निघून गेले. कोणाला काही समजायच्या आतच मराठे पुन्हा वापस निघून गेले होते. दुसऱ्या दिवशी लगेच फतेह खान म्हणला, लावा तोफा, लावा, आत्ताच उडूया त्यांना. त्यातला तो सरदार म्हणला की नाही. तोफ खान जो प्रमुख होता तो म्हणला, आता जर आपण तोफा लावल्या तर अंधारात ते गोळे आपल्यावरच पडतील, आपण उद्या सकाळी बघूया. परत दुसऱ्या दिवशी सकाळी फतेह खाननी जेव्हा तोफा लावण्याची सुरुवात केली, मशाल पेटवली, मशालीची ठिणगी त्या दारुगोऱ्यावर पडली. त्यांच्याच सैनिकाकडून त्यांच्याच मशालीनं त्यांच्याच दमदम्यावर ती ठिणगी पडली आणि तो दमदमा काही करण्या अगोदरच जळून खाक झाला आणि धाडकीने खाली कोसळला. आणि तोच तिकडून रामशेजच्या किल्ल्याहून ओरडला, अरे जाऊन सांग तुझ्या आलमगीरला, मराठे आपली गड किल्ले असेच सोडत नाहीत, तुला आमचं राज्य आम्ही मिळूनच देणार आहेत, रयतेवर तुला घुसूनच देत नाहीत. त्याच्यानंतर फतेह खान सुद्धा तिथून चालता गेला, त्यालाही फतेह करता आली नाही. त्याच्यानंतर जो तिसरा सरदार आला होता तो म्हणजे कासिम खान कारमगीर हा आला. त्याने ही 2-2.5 वर्ष किल्ला लढवला, पण त्याला तो किल्ला हासिल करता आला नाही. किती 3 सरदार, एक किल्ला 5.5 वर्ष लढवला, पण 5.5 वर्षात त्यांना विजय मिळवता आला नाही. एक तुसभरही किल्ल्याच्या जवळ जाऊ शकले नाही. तर करा, जर शिवरायांच्या काळात
आलमगीरला म्हणजे त्या औरंग्याला एक किल्ला लढवण्यासाठी, एक किल्ला जिंकण्यासाठी 1 वर्ष लागत होतं. तर त्यावेळेला शिवराय म्हणले होते, माझे सगळे किल्ले घेण्यासाठी ह्या औरंगजेबाला 360 वर्ष लढावं लागन. तर एक किल्ला शंभूरायाच्या रयतेमध्ये, शंभूरायाच्या कारागिर्दीत 5.5 वर्ष लागली. तर मग 300 5.5 गुणवले 360, याचा जर आपण हिशोब लावला तर किती वर्ष लागतील. मग शंभू राजांनी असे मावळे घडवले होते. हे धैर्य, हे सामर्थ्य, ही हिंमत कुठून आली? ही हिंमत शंभू रायांनी दिली होती प्रत्येक मावळ्याला. आपण म्हणतो की नाही का, जेव्हा हे सगळं असताना कोकणवर हमला केला होता ह्या औरंग्याने, कोकणपट्टीत हमला केला. त्यावेळेला कोकणामध्ये जेव्हा लढाईला गोव्याकडे गेले होते शंभूराजे, गोव्यावर जाऊन झेंडा फडकवणार, तोच कोकणपट्टीत हा मुकम्मल अकबरचा पुन्हा एक मुलगा आहे, तो अकबरचा मुकम्मल नावाचा मुलगा त्या कोकणपट्टीत आला होता. 90,000चं सैन्य, असंख्य धनसंपत्ती, खाण्याचा खजिना, हत्ती, घोडे, पालखी, बरंच काही होतं. तिथून शंभूराजे तिथून तसेच आले, त्या मुकम्मलला हरवलं. सपासप 40,000 सैनिक कापलं. त्याच्या जवळचा अन्नधान्याचा साठा, हाती, घोडे, पालखी हे सगळं लुटलं आणि शेवटी त्या मुकम्मलला तसंच जिवंत सोडलं आणि बाकीचं सैन्यही तसंच ठेवलं. त्यावेळेला शंभूराजांना प्रश्न विचारला की राजे, युवराज, आपण असं का केलं, त्यांना तिथंच का सोडलं? तर त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा शंभूराजांनी जैविक अस्त्राचा वापर केला होता. कोकणपट्टीमध्ये नारळाच्या कोळताशिवाय काहीच खायला शिल्लक राहिलं नव्हतं, कारण त्यांच्या जवळची धान्याची संपत्ती सुद्धा शंभूराजांनी वापस आणली होती. बरेच जण त्या कोकणपट्टीत मिळणारं नारळाचं कुळीत खाऊन बरेच सैनिक कुठल्याही शस्त्रांनी, कुठल्याही तोफेनी, कुठल्याही दारू गोळ्यांनी न मरता ते कुळीत खाऊन मेले होते. आणि राहिलेले सैनिक हे त्यांच्या वासानीच वकून मेले होते. कुठल्या तरी एका सरदाराला कीव आली आणि आलमगीरकडे त्यांनी संदेश पाठवला की तुझा मुलगा मुकम्मल हा तिथं टाचा रगडत पडला आहे, त्याला काहीतरी करून तुम्ही वापस आणा. तेव्हा औरंग्याने त्याच्या मुलाला वापस बोलवलं आणि त्याला मनसबदारी देऊन म्हणा किंवा अनेक खजिना देऊन त्याचा सत्कार केला. त्यावेळेला त्यालाही कळेना मुकम्मलला. मग त्यांनी मोठ्या कुतूहलाने विचारलं, अब्बाजान, हम तो सब हार के आए हैं, सैनिक मार के आए हैं, सब लुटा चुके हैं, फिर भी आपने हमारा इतना बख्शिश देके सम्मान क्यों किया? तो बडा मुश्किलीने हसला होता तो औरंग्या आणि बोलला होता, संभाजी राजाच्या तावडीतून तू जिवंत आला ना, हेच खूप मोठे. म्हणजे शंभूराजे फक्त लढाया जिंकण्यासाठी आणि जिंकण्यासाठीच पैदा झाले होते. खाफिल खान सुद्धा मोठ्या त्यांनी खाफिल खानाने शंभू राजांचा दिसण्याचं, असण्याचं आणि त्यांच्या लढाईचं आणि त्यांच्या शौर्याचं इतकं छान कौतुक केलं आहे. एका मुस्लिमांनी त्याच्यावर ग्रंथ लिहावा आणि त्या ग्रंथाचं ट्रान्सलेशन ग्रँडक नावाच्या जनरलनी त्यांनी केलेलं आहे. म्हणजे असे शंभूराजे होते. म्हणजे शंभूराजांची काय बरं ते औदार्य असन, काय ते धाडस असन, किती ते शौर्य असन, किती ते रयतेवर प्रेम असन. म्हणजे हा शिवबाचा छावा, उगाच म्हणत नाही शेर शिवबा होते, तर त्यांचा छावा हा संभाजी राजे होते. आणि वेळोवेळी शंभूराजांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे की ते शिवबाचे छावे होते. उगाच शंभूराजांनी वाघाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजले नाहीत तर जबडा फाडला या छाव्यानी खराखुरा. म्हणजे काय शरीर यष्टी असेल बरं शंभूराजांची. आणि अशा शंभूराजांच्या चारित्र्यावर शिंतोड्या उडवणाऱ्या लेखकांचे किंवा काही समाजकंठकांचे बुद्धी कशी झाली असेल, कसं त्यांना हे सुचलं असेल. म्हणजे शरीर यष्टी कमावणं सोपं नाहीये. विचार करा, 65 किलोची तलवार घेऊन लढाई करणं म्हणजे उघाच काहीतरी कोणाविषयी चुकीचं भाष्य करणं एवढं सोपं नाहीये. 65 किलोची तलवार घेऊन लढाई करायची म्हणजे काय शरीर यष्टी असेल शंभूराजांची, काय उंची असेल, काय धैर्य असेल, काय ते सौंदर्य असेल. आपण जे म्हणतो ना, ज्ञान, सौंदर्य, वाणी, हे सगळे खजिनेत ना, पुत्र व्हावा ऐसा ज्याचा त्रिलोकी फडकावा झेंडा. असे शहाजी राजांना पुत्र झाले शिवराय आणि शिवरायांना पुत्र झाले शंभूराजे. हे म्हणजे किती आहे. शंभूराजांनी एक
एक सरदार धजवत नव्हता लढाई करण्यासाठी, कारण सगळ्यांच्या मते होतं की शंभूराजे हे हरण्यासाठी झालेच नव्हते. एकही लढाई, एकही कुठलीच, जिथे जाईल तिथं विजयाचा ध्वजा फडकवूनच येणार शंभूराजे, असे शंभूराजे, असा हा छावा. अशा ह्या छावाला ना, म्हणजे जेव्हा छत्रपती शिवराय गेले त्यावेळेला गडावरची माहिती मिळालीच नाही, कारण त्यावेळेला बुर्रम खान मध्ये छत्रपती शंभूराजे हे लढाई करत होते. लढाई करत असल्यामुळं त्यांच्यापर्यंत ही बातमी, किंवा जो लढाई करतो, जो योद्धा असतो, त्याच्यापर्यंत कुठलीच चांगली किंवा वाईट बातमी ही पोहोचून उपयोगच नसतो, कारण त्याला ती लढाई ही करणं, लढाई करण्यापेक्षा ती लढाई जिंकणं हे फार महत्वाचं असतं. कारण शंभूराजे हे फक्त जिंकण्यासाठीच आले होते. बुर्रम खान म्हणजे औरंग्याचं हळवं काळजाचं पान. बुर्रम खान म्हणजे औरंग्याचं मधाचं पोळं. हे मधाचं पोळं ह्यांनी कोळ्याचं जाळं करून सोडलं होतं छत्रपती संभाजीराजांनी. असं लुटलं होतं बुर्रम खानला. अशा पद्धतीनं तिथं काहीच ठेवलं नाही. बुर्रम खान असेल, आता जिथे छत्रपती संभाजीनगर हे नाव दिलं ते औरंगाबाद असेल, कारण आता तेही नाव काय त्यांना शिल्लक राहिलं नाही. तिथून सगळी लूट करून आली, नावाशिवाय तिथं काही शिल्लक नाही. बुर्रम खान म्हणजे हळवं पान होतं. पहिलं वहिलं प्रेम औरंग्याचं हे बुर्रम खान मधलंच झालं. आईची तिथं जी ही झाली ते बुर्रम खान मध्येच झालं. असं ते बुर्रम खान सुद्धा शंभूराजांनी पुरतं लुटून फक्त नावालाच शिल्लक ठेवलं होतं. एखाद्याने डोळे झाकून मस्त अशी सल्तनत असावी, सुंदर बाग असावी, असं ते बुर्रम खान होतं. एखाद्याने डोळे झाकून डोळे नंतर उघडावं, तिथं फक्त स्मशानभूमीच शिल्लक राहिली होती. अशी अवस्था शंभूराजांनी बुर्रम खानची केली होती. त्या औरंग्याला सुद्धा आश्चर्य वाटलं, एवढे मोठे शिवाजी राजे होते, पण त्यांनी आमच्या बुर्रम खानला हात लावला नाही. पण हा शेर शुबाचा छावा यांनी तिथं सुद्धा सोडलं नाही. अशा ह्या शंभूराजांना जेव्हा लोकांनी, म्हणजे कसं असतं नाही का, अष्टप्रधान जे मंडळ होतं, जेव्हा रायगडावर शिवाजी महाराजांचा शेवटचा काळ होता, त्या शेवटच्या काळामध्ये जेव्हा त्यांचा अंत झाला, त्यावेळेला रायगडावर जे अष्टप्रधान मंडळ होतं ना, त्या मंडळाने शंभूराजांना कैद करण्याचा मनसुबा आखला होता. आणि त्यावेळेला त्यांना असं वाटलं की स्वायराबाईचे भाऊ हंबीरराव आहेत आणि हे हंबीरराव आपल्याला मदत करते. हंबीररावाच्या कानावर ही जेव्हा गोष्ट गेली, अष्टप्रधान मंडळ तिथं गेलं, हंबीरराव पण म्हणले चला ठीक आहे आपण जाऊया. पण ज्या वेळेला हंबीररावांनी ह्या अष्टप्रधान मंडळ घेतलं आणि तडक शंभूराजांकडे गेले आणि त्यांना सांगितलं, कैद करा ह्या नासमज, हरामखोर आणि गद्दार अष्टप्रधान मंडळांना, ज्यांचे वडील जाऊन आज 11 दिवसही झालं नाही, रयतेचा राजा जाऊन 11 दिवसही झालं नाही, त्यांच्या पोटच्या गोळ्याला कैद करू पाहणाऱ्या या अष्टप्रधान मंडळांना शिक्षा ही झालीच पाहिजे. त्यावेळेला शिक्षेला पात्र कुठल्याही गोष्टीचा न विचार करताना त्या अष्टप्रधान मंडळांना शंभूराजांनी शिक्षेच दिलं. पण इथंच नाही का, आपलेच इतिहास साक्षी आहे, घरातलेच लोक फितुरी जे असतात ना, ती फितुरी झाली शंभूराजांबरोबर. आणि शंभूराजांच्या कैदेचे किंवा शंभूराजांना अटक करण्याचे मनसुबे रचण्यात आले, ते म्हणजे घरातल्याच लोकांनी. आता कोणाचं नाव घ्यावं तर ह्यांनी असं केलं नाही, त्यांनी तसं केलं नाही. अरे मग तुम्ही सिद्ध करा, त्यांनी तसं केलं नाही तर. त्यांनी कुरघोड्या केल्याशिवाय किंवा त्यांनी गद्दारी केल्याशिवाय एवढा, म्हणजे ज्या वेळेला शंभूराजांना कैद करायला येत होता औरंग्या, त्यावेळेला कुणालाही खबर नव्हती. असती नसती फौज, जेवढी फौज त्या आलमगीरकडे होती, जेवढी फौज त्या आलमगीरकडे होती ना, तेवढी फौज आमच्या शंभूराजांना कैद करण्यासाठी त्यांनी पाठवली होती. त्यावेळेला जेव्हा शंभूराजे जेव्हा काराकिर्दीत होते ना, तर त्यावेळेला शंभूराजांचा जेमतेम टर्नओव्हर म्हणतो ना आपण, वर्षाकाठीचं उत्पन्न शंभूराजांचं 1 कोटीचं होतं. पण त्या आलमगीरचं, त्या औरंग्याचं, त्याचं वर्षभराचा टर्नओव्हर, त्याचं वर्षभराची उलाढाल होती ना, ती
23,000 कोटीची होती. म्हणजे मणभर होता तो औरंग्या आणि कणभर होते शंभूराजे. पण शंभूराजांनी अनुकूल परिस्थिती कशी करायची, परिस्थितीतून कसं पुढं जायचं, बिकट परिस्थितीला अनुकूल कसून त्याच्यातून कसं लढत जायचं आणि कसं उभं राहायचं, मराठे लढतात रडत नाही ही शिकवण शंभूराजांनी दिली होती. त्यामुळे शंभूराजांना जेव्हा कैद करायला आली होती ना, तर सगळी फौज त्यांनी एकत्र केली होती. जवळजवळ 8,000पेक्षा किंवा लाखापेक्षा ती फौज जास्त होती आणि ती फौज एकट्या शंभूराजांना कैद करायला त्या औरंग्याने आणली होती. म्हणजे बघा, शिवबाचा शेर छावा जर त्याला कैद करायचा होता तर त्याला आहेत नाही तेवढे त्याने म्हणजे 14,500 तर त्याच्याकडे सरदार होते, म्हणजे प्रमुख होते प्रत्येक सैन्य दलाचे. आणि एका सरदाराच्या हाताखाली 50 ते 60,000ची फौज होती त्याची. असे 14,500 सगळे सरदार प्रमुख घेऊन तो प्रत्येकाचे घेऊन तो शंभूराजांना कैद करायला आला होता. फितुरी आपलेच असतात आणि त्यावेळेला शंभूराजा अक्केच्या श्वासापर्यंत तरीही हाती लागत नव्हते. एवढे शंभूराजा एवढे म्हणजे किती ताकदवान असतील, जर शंभूराजांना त्यांना बांधण्यासाठी कैद करण्यासाठी काटेरी साखळदंडाचा वापर करावा लागला. एक शंभूराजांना कैद करायला लाखोंची फौज जमा करावी लागली. म्हणजे एक शंभूराजांना धरण्यासाठी लाखोंच्या फौजनी काटेरी साखळ दंडाने जखडावं लागलं शंभूराजांना. या रयतेच्या युवराजाला, या रयतेच्या छत्रपतीला म्हणजे काय शरीरयष्टी असेल. जसं त्यांना कैद केलं, ओढत नेण्यात आलं, हत्तीला आणि उंठाला बांधून शंभूराजांना ओढण्यात आलं. म्हणजे शंभूराजांची ताकद काय असेल. ओढत नव्हते शंभूराजे हत्तीला आणि उंठाला सुद्धा. म्हणजे किती ती ताकद असेल, किती बलाढ्य शरीर यष्टी असेल शंभूराजांची. ज्यांची अवकात ही नव्हती ना शंभूराजांकडे नजर वर करून बघायची. जेव्हा आलमगीराकडे चालवलं होतं ना शंभूराजांना, त्यावेळेला लोक त्यांच्यावर नको नको तसा प्रहार करत होते. ज्यांची अवकातच नव्हती शंभूराजांकडे बघण्याची. किती सहनशीलता असेल त्या शंभूराजांकडे. काटेरी साखळ दंडाने ओढत, विदूषकी कपडे घालत एका छत्रपतीला, एका स्वराज्याच्या छत्रपतीला, एका युवराजाला असं न्यावं म्हणजे किती तिरस्कार भरला असेल त्या औरंग्याच्या मनात, किती हे असेल. तरी पण शंभूराजे हरले नाही. तुसभरही त्यांना काही वाटलं नाही. त्यांच्या बरोबर इतकं होऊन सुद्धा जेव्हा साखळ दंडानी बांधून, काटेरी साखळ दंडानी बांधून आलमगीरापुढं समोर उभा केलं होतं ना, त्यावेळेला कवी कलश आणि शंभूराजे हे बरोबरच होते. तर कवी कलश जेव्हा आले होते, कवी कलश आणि शंभूराजे बरोबरच होते. त्यावेळेला आलमगीर होता, हिंदुस्थान सल्तनतचा आलमगीर. त्यावेळेला तिथं शंभूराजांना बघायला येत होता. त्या शंभूराजांना तसं त्याला आठवत होतं, हेच ते शंभूराजे 9 वर्षाच्या असताना आमच्या डोळ्यात डोळे घालून न घाबरता म्हणले होते. तेव्हा आलमगीरने त्याला प्रश्न विचारला होता, तुम्हाला आमची भीती नाही का वाटत? तर त्यावेळेला शंभूराजांनी उत्तर दिलं होतं, आम्हाला कोणाची भीती नाही वाटत, आमच्यामुळे सगळ्यांना भीती वाटते. हेच शंभूराजे शिवाजी महाराजांचे प्रतिनिधी म्हणून रोज औरंग्याच्या दरबारात जात होते. तसं त्या औरंग्याला आठवत होता. आणि तो औरंगजेब शंभूराजांना जेव्हा पाहिलं ना, तेव्हा तो त्याच्या अल्लाचे, त्याच्या परवरदिगारचे शुक्रिया अदा करण्यासाठी तो गुडघ्यावर बसला होता. आणि त्याच वेळेला शंभूराजे कवी कलशांना म्हणतात, कवी कलश तुम्ही तर कवी आहात ना, याच्यावर तुम्हाला काही सुचत नाही, याच्यावर तुम्हाला काही बोलावंसं वाटत नाही? त्यावेळेला कवी कलश म्हणतात नाही का, हिंदुस्थानचा आलमगीर पाहिला आला आहे स्वराज्याच्या छत्रपतींना. स्वराज्याचे छत्रपती काटेरी साखळदंडामध्ये जखडलेले असताना सुद्धा त्यांचं तेज, त्यांचं शौर्य आणि त्यांचं बलाढ्य ताकद हे पाहण्यासाठी औरंग्याला सुद्धा गुडघ्यावर बसावं लागलेलं आहे. ह्या वेळेला हे जे त्याच्या अंगावर काटे यावेत, म्हणजे माझ्या संभाजी राजांचं तेज पाहण्यासाठी त्या आलमगिरीला सुद्धा गुडघ्यावर बसून शंभूराजांकडे बघावं लागते. त्याच वेळेला तो उठून म्हणतो, चुप चुप चुप. असं ज्या वेळेला तो म्हणतो की तुमची हिंमत कशी होती आलमगिरासमोर एवढं बोलायचे एका सरदारीना. त्यावेळेस कवी कलश अजून म्हणतात,
हाथी घोड़े पालकी फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. म्हणजे शहरे वतंग त्यावेळेला सुद्धा म्हणजे इतकं अमानुषपणे औरंग्यासमोर हाजीर केल्यानंतर आपल्या स्वराज्याच्या युवराजाला त्याच्यासमोर हाजीर म्हणजे तुसभरही भीती न वाटता तितक्याच ताकदीनं शंभूराजे कवी कलशांना म्हणतात, कवी कलश तुम्ही कविता करा, आणि कवी कलश तितक्याच ताकदीनं त्यांच्यावर कविता करतात. म्हणजे औरंग्याला सुद्धा क्षणभर असं झालं, कैदेत कोण आहेत, शंभूराजे आहे कमी आहे. एवढं एवढं शंभूराजांचं औदार्य. म्हणजे खरं तर त्याच्यानंतर जो अमानुष छळ केला ना आमच्या शंभूराजांचा त्या औरंग्याने, खरं तर अमानुष छळ त्या औरंग्या करत होता शंभूराजांचा, पण क्षणाक्षणाला तरफडत होता तो औरंग्या. आणि मैत्रीचं सगळ्यात उत्तम उदाहरण, मैत्री काय असते ना, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारका, हे उत्तम उदाहरण कवी कलशांनी दिलं आहे. कवी कलश आहेत ना, कवी कलश, आता हल्लीच्या चित्रपटात एवढं दाखवलं नाही, कारण जेवढं झेपतं तेवढंच दाखवतात. कवी कलशांवर अगोदर ते प्रयोग केले जायचे. तेव्हा शंभूराजांचे सर्वप्रथमतः डोळे काढायचे होते. जे डोळे औरंग्यापुढं झुकलेच नाही, ज्या डोळ्यामध्ये कधी भीतीच दिसली नाही, असे डोळे सर्वप्रथम ना कवी कलशांचे काढले. त्याच्यानंतर शंभूराजांचे काढले. म्हणजे बोलवलं जात नाही मला खरं तर. जी जीभ, ज्या जिभेनं कधी त्या आलमगिरीचा जय जयकारच केला नाही, ती जीभ आहे ना, अगोदर कवी कलशांची काढली आणि त्याच्यानंतर शंभूराजांची काढली. हे हात आहेत ना, हात, जे कधी कोणापुढे नतमस्तक झालेच नाही, या परमेश्वराशिवाय किंवा जगदंबेशिवाय किंवा आबासाहेबांना मुजरा करण्याशिवाय कोणापुढे झुकलेच नाही, ते हात जेव्हा त्या औरंग्याने कापले ना, तर ते अगोदर कवी कलशांचे कापलेत आणि त्याच्यानंतर संभाजीराजांचे कापले. जेव्हा पाय काढले गेले ना, तर त्यावेळेला अगोदर ते कवी कलशांचे काढले. जे पाय, जे गुडघे आबासाहेबांना मुजरा करण्याशिवाय, जगदंबेला नमस्कार करण्याशिवाय कधी कुणापुढे झुकले नाही ना, ते पाय अगोदर कवी कलशांचे काढले आणि त्याच्यानंतर शंभूराजांचे काढले. हे वर्णन शंभूराजांना इतक्या अमानुषपणे मारण्यात आलेलं आहे, इतक्या अमानुष पद्धतीनं छळ करण्यात आलेला आहे. म्हणजे एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 40 दिवस कवी कलश आणि शंभूराजे यांच्यावर या मरणसन्न यातना इतका त्रास द्यावा की यम सुद्धा थरथर कापावा, यमाला सुद्धा मृत्यूचा भय वाटावा. 40 दिवस शरीर ते यातना सहन करत असेल, म्हणजे ते शरीर काय कमवलं असन शंभूराजांनी, काय शरीर यष्टी असन. शरीराचे लचके तोडावेत, त्याच्या वाट्या काढून घ्यावेत, म्हणजे वाटेल त्यांनी कधी तलवारीनं, कधी सळायांनी, अक्षरशः त्यांच्या अंगाची कातडी काढण्यासाठी शंभूराजांवर अगोदर गरम उकळतं पाणी टाकलं जायचं आणि त्याच्यानंतर त्यांची कातडी सोडल्या जायची. किती म्हणजे भयानक. रयतेसाठी, राजासाठी, धर्मासाठी, स्वराज्याच्या रक्षणासाठी शंभूराजांनी हे केलं, एवढं सहन केलं, पण तरीही तो औरंग्या शंभूराजांना हरवू शकला नाही. शंभूराजांनी स्वतः प्राण त्यागले. औरंग्या त्याला मारू शकला नाही आणि आयुष्यभर त्याला ती पगडी घालताच आली नाही.